हाय गाईज वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. कसे आहात सगळे? माझे डोळे जरा ब्लॅक ब्लॅक सर्कल झालेले आहेत. काही प्रॉब्लेम नाही. सो आपण अर्ली मॉर्निंग निघालेलो आहे सकाळी 4 वाजता ऑर्डरला. आणि तुम्हाला माहिती आहे काय सीन झाला आत्तापर्यंत मी बसलेली सगळ्या बायका होत्या दोघी-तिघी आणि आता कोणी नाहीये. आणि अचानकच मला दिसली ही बाई आहे आणि मी बोलली, "यार, बोलता-बोलता कुठे गायब झाले सगळे?" कांदिवलीनंतर एवढं मला माझी हालत एवढी खराब झाली ना, मी घाबरली, खूप घाबरली. सो आता आपल्याला 3 वाजलेले आहेत. सो आता आम्ही निघालो आहे. म्हणजे मी निघाली आहे. 3 नाही 3:41 ची ट्रेन आहे. 45 ची. म्हटलं बोरिवलीवरनं चेंज करीन. पण नाही ती स्लोच होती. सो विलेपार्लेला मी पोहोचली आहे आणि ऑर्डर झालेली आहे आणि मी निघाली आहे सकाळी 7, 7:30 पर्यंत मी परत रिटर्नला घरी जायला. किती गर्दी यार! म्हणजे उलटा प्रवासाला पण किती गर्दी आहे बघा ना. नंतर तर बसायला जागा पण नव्हती. सो मी समोसा, आणखीन चहा आणि प्रेरणूचा आपला ब्रेकफास्ट चालू आहे. येताना मात्र मी कोलंबी आणली. सो आपण बघूया. की मी ऑर्डरवरनं येताना घेऊन आलेली आहे भाईंदरवरून. सो बघूया आज काय कोलंबी खाऊया. सो हे आहे कोलंबी, कांदा, काकडी आणि राईस. आज चपाती नाही बनवली कारण की एवढा टाईम नाही. बिकॉज ऑफ वाजायला आलेत 2:30 वाजले. सो जेवतो, तुला भेटतो, तुम्हाला भेटतो, तुला भेटतो, जेवतो आणि तुम्हाला भेटतो. सो बाय. मग बरं काहीतरी माहीत आहे. बघितलं? पळा. राहू दे बसव नको ये नको नको नको. दीदी काय करते बाबू? बर राग आला तिला. तू जाते खाली दीदी बरोबर पप्पा बरोबर. दीदी पप्पा चालले ज्युपिटर घेऊन. तू जाते? तुला नेणार आहे का? नेणार आहे? घुमीला जाते खाली. पप्पा चाललाय ज्युपिटर वरती. दीदी आणि पप्पा चालले. तुला घेऊन जाणार आहे का? जाते? चला मम्मीला सेकंड डे. किती स्वच्छ ठेवा. ही खदडून हे बघा कशी जखम केली आहे. त्या जेली सारखं वरती एक टिपका आलाय बघा. हा काय बोलायचं. कशाने होताय का हे? ए प्रिन्सी बघा कशी एकदम तालीसारखी बसली. मला एक गोष्ट समजत नाहीये. बाहेर खूप सारं ऊन आहे आणि कशाला ना तो नटाफटा जर एवढा ऊन आहे तर. इतना बाल की वो बाल खराब होने वाला है. वो मुंह लेके आने वाली है ऐसे कि उसका मुंह पूरा काला होने वाला है. ठीक है गाइस, हाउस माय न्यू हेयर कट गाइस. हां दादी मम्मीने नवीन हेयर कट. आणि मला समजतच नाही. आज 15 ते 20 मिनिटं झाली जर नट्टापट्टा चालू आहे. काय लॉजिकच नाही आहे. येताना तुम्हाला मी ही आल्यावर तिचं सगळं दाखवीन. हॅपी मदर्स डे सगळ्यांना. हॅपी मदर्स डे. हा ब्लॉग उद्या येणार आहे पण हॅपी मदर्स डे. बघा आता हिला औषध लावलं इकडे. हां थोड्या वेळाने बघाल ना 100% तुम्हाला मी लिहून देते. हे बघा ती चाटणार आहे. माहिती काय महिमा तुम्ही लोक प्रिन्सीला नाही नेत आहे घुमी करायला? हाँ महिमा प्रियू नहीं जा रही है ज्युपिटरला घेऊन जात नाही तिला? घुमी नाही नेत आहे? प्रियू तू नाही जाते घुमी करायला? ज्युपिटर जाते ना? पप्पा तुला नाही नेत आहे? सो महिमाने आणलेला आहे मला केक. थैंक यू महिमा. थैंक यू प्रेणू का कोई हाथ नहीं है इसमें. आणि थैंक यू संतोष. जो भी हाथ है मेरा है. आता आपण कट करणार आहोत. ऊपर से ये ऐसा दिख रहा है, अंदर से इट्स बटर स्कॉच. ये वो क्या ब्लूबेरी आणि चॉकलेट खाणार नाही.
काय चाललंय? संतोषला पप्पाला लावतोय ना रितिशाकाला. ए मम्मी यार केक तो तुम्हाला माहिती आहे ना हा केक कसा असतो. मावशीला व्हिडिओ कॉल लाव. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे. अरे 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 ये इट्स ओ ओ काकीला 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 काकी. पिंकी बोलली आल्या सांगितलं ना माझा बर्थडे कर. हॅपी मदर्स डे मम्मा. आम्हाला पप्पाला केक हे बघ केक. अरे बाबा गिफ्ट करते ना तुला पण म्हणाल कैची बघ. असं थोडी ना. पर्स वाटते मला पर्स. एवढं बस. आई तुला हे छोटा घ्या. आईला आत्ता कळालं. गल्ला आईला आत्ता कळालं हॅपी मदर डे चा विश केलं. आई मला गिफ्ट बघ. अगं ती छोटी पर्स पण लाव त्याला. आई ही तुला आणते मी घरी चिल्लर ठेवायला. बोलली मी. आई एवढं बोलल्यानंतर आईला आत्ता कळालं. अगं दोन्ही साईडला अडकवतात ग मम्मी. म्हणजे पण हे तुझी स्वतःची सोय आहे. नाही तू जाते नाही. बाकी काय पप्पा कुठे तब्येत पाहिजे थँक्यू सो मच. महिमाने मला गिफ्ट दिलेलं आहे. हे आहे प्लमचं बॉडी मिस्ट, हे कुठे संदीप व्हाईट काका? काजल बीओबीचा व्हाईट संदीप काजू, काका कुठे आणि पफ, आणि हे केक. केक. केक तो खाल्लेला आहे. आमच्याकडे मज्जा अच्छा आली. मेहुल कुठे गेला मेहुल काय काय व्हेज कोल्हापुरी आणि पनीर आणि रोटी. आजची मेजवानी प्रणूला दिलेल्या प्रॉन्स राईस खात नाही तिथे बसली आहे. आज पार्टी आहे मदर्स डेची ना मामा. या कोणी दिली. मदर्स डेची पार्टी मम्मीने. चला या जेवायला. केक मी खाते. नाही माहिती आहे. प्रणू इथे झोपली आहे आणि मी आता केक खाते. आणि आजच्या दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि माझं सरप्राईज गिफ्ट कसं होतं ते पण सांगा. मला महिमाने दिलं. महिमा थँक्यू वन्स अगेन. सो थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना हॅपी मदर्स डे. आणि तोपर्यंत ब्लॉग माझा लेट आला आहे तो म्हणून मदर्स डे संपलेला असेल. आणि आत्तापर्यंत तुम्हाला कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.